सिलेबसला स्टार्ट करतो. तर फर्स्ट मी काय करतो की आपल्या रिॲक्टचे काय करतो एक ऍप्लिकेशन तयार करून घेतो. त्यासाठी जो काय आपण फोल्डर बनवला होता React.js नावाचा, त्याला मी काय केलं, ऍड्रेस बार वर क्लिक करून सीएमडी राईट केलं. सीएमडी राईट जसं मी केलं आणि एंटर बटनावर क्लिक केलं तर माझ्यासाठी एक कमांड प्रॉम्प्ट काय झाली ते ओपन. आणि कमांड प्रॉम्प्ट मध्ये आपण जेवढ्या काही कमांड असतात, म्हणजे कोणतीही कमांड असू दे, प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे कमांड टाकणार, प्रोजेक्ट रन करायचा आहे कमांड टाकणार. ठीक आहे. मग मी इथे काय करतो की प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी एक कमांड राईट करतो, जसं की npm क्रिएट वाईट @लेटेस्ट आणि पुढे आपल्या ऍप्लिकेशनचं नाव, जसं की मी ऍप्लिकेशनचं नाव देतो डे 10 आणि डे एंटर करतो. की ह्या कमांडने काय होणार की आपल्यासाठी एक रिॲक्टचं ऍप्लिकेशन क्रिएट होणार. ठीक आहे. इथे विचारतं कोणतं फ्रेमवर्क यूज करणार, आपण React.js, त्यानंतर लँग्वेज कोणती यूज करणार, जावा स्क्रिप्ट, आणि ते करणार एंटर. तर इथे बघा आपल्याला सांगतोय की डेस्कटॉप मध्ये React.js नावाचं फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये काय केलंय की डे 10 नावाचा काय केलाय एक ऍप्लिकेशन क्रिएट. ठीक आहे. तर इथं आपलं ऍप्लिकेशन काय झालंय क्रिएट झालंय. क्रिएट झाल्यानंतर मी काय करतो कंट्रोल सी दाबतो. त्यानंतर एकदा स्क्रीन क्लिअर करण्यासाठी CLS आणि इथे काय केलं एंटर केलं. स्क्रीन काय झाली आपली क्लिअर झाली. त्यानंतर CD आपल्या प्रोजेक्टचं नाव डे आणि इथे काय केलं मी एंटर केलं. त्यानंतर थर्ड कमांड कोणती असते कोड पेस डॉट असते. ठीक आहे. मी इथे राईट करतो मग कोड पेस डॉट आणि एंटर करतो. जसं मी कोड पेस्ट डॉट कमांड राईट केली ऑटोमॅटिकली माझ्यासाठी काय झालं VS कोड ओपन झाले नाही ते VS कोड ओपन. त्यानंतर मी काय करतो की डायरेक्ट आपल्याला समजून घेणार आहे आज. ठीक आहे. आज मी कोड नाही टाईप करणार, आज फक्त मी सांगणार आणि तुम्ही करणार. ठीक आहे. मग आपला आजचा टास्क असा आहे. ठीक आहे. फर्स्ट तुम्हाला टास्क वरूनच सुरुवात करूया. ठीक आहे. तुमच्यासाठी टास्क. तर आपला असा टास्क असणार आहे की फर्स्ट इथे काय असणार माहितीये की इथे असेल एंटर युजर नेम आणि एंटर युजर नेमचा काय असेल इथे एक इनपुट बॉक्स असेल. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या खाली अजून एक असेल एंटर ईमेल नका घेऊ, मोबाईल घेऊ किंवा ठीक मोबाईलच घेऊ आणि त्याचा एक असेल इनपुट बॉक्स. बरोबर. त्यानंतर अजून एक फील्ड घेऊ आपण जसं की एंटर ईमेल घेऊ आणि ईमेलचा खाली काय असेल एक इनपुट बॉक्स असेल. ठीक आहे. आणि त्यानंतर लास्ट मध्ये असेल इथे बटन आणि त्या बटनचं नाव आपण इथे लास्ट मध्ये काय असेल एक बटन असेल आणि त्या बटनचं नाव आपण ठेवू इथे सबमिट. ठीक आहे. आता हा काय झाला एक फॉर्म झाला. इथे घेणार आपण युजर नेम, इथे घेणार मोबाईल नंबर आणि इथे घेणार आपण काय ईमेल ID. ठीक आहे. जसं मी सबमिट बटनावर क्लिक करणार काय करणार, जसं मी सबमिट बटनावर क्लिक करणार कन्सोल मध्ये डेटा प्रिंट करायचा. काय करायचा कन्सोल मध्ये डेटा प्रिंट करायचा. पण डेटा कसा प्रिंट करायचा ही थोडीशी वेगळी टेक्निक सांगतो. जसं तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करता तर कन्सोल मध्ये एका ऑब्जेक्ट मध्ये डेटा प्रिंट झाला पाहिजे. कशात डेटा प्रिंट झाला पाहिजे एका ऑब्जेक्ट मध्ये, जसं की युजर नेम कोलन असंच असतं ना. आणि डबल कोड मध्ये ABC. त्यानंतर काय इथे युजर मोबाईल आणि त्या युजरचा मोबाईल नंबर जो काय असेल तो असा प्रिंट करा फक्त. त्यानंतर लास्टला असेल इथे युजर ईमेल आणि जो काय त्याचा ईमेल ID असेल तो ईमेल ID इथे प्रिंट करा फक्त जसं की abc@gmail.com. बस एवढंच फंडा करायचं. जमेल का नाही असं
एक फॉर्म बनवायचा, जसे की युजर नेम घ्यायचं, मोबाईल घ्यायचा, त्यानंतर एक ईमेल आयडी घ्यायचा. जसं तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करता तर कन्सोल मध्ये ह्या प्रकारे डेटा काय झाला पाहिजे, प्रिंट झाला पाहिजे ऑब्जेक्ट मध्ये. जमेल हा पॉइंट? अरे जमेल का नाही ऑनलाईन मेंबर? जमेल ना तुम्हाला? सांगा बरं, जमेल का नाही? सौरभ जमेल का नाही? डेटा फक्त प्रिंट करायची बस. ऑनलाईन मेंबर जमेल का नाही? तर आपला टास्क काय होता की 3 इनपुट बॉक्स बनवायचे. पहिला बनवायचा युजर नेमचा, सेकंड युजर मोबाईलचा आणि थर्ड बनवायचा ईमेलचा. आणि एक लास्ट मध्ये बटन असेल. जसं मी सबमिट बटनावर क्लिक करेल तर कन्सोल मध्ये एका ऑब्जेक्ट मध्ये डेटा प्रिंट होईल. बस. ऑब्जेक्ट माहिती तुम्हाला, कर्ली ब्रॅकेट टाकला की ऑब्जेक्ट झाला, ठीक ना. मग आपली जी काय रिक्वायरमेंट होती मी तिला काय करतो, फॉलो करतो. जसं की मी काय करतो, SRC फोल्डर मध्ये आलो, app.jss मध्ये जेवढा काय कोड लिहिला होता तो सगळा कोड मी काय केला, रिमूव्ह केला. आणि त्याच्यामध्ये मी एक फंक्शन बेस कंपोनंट बनवतो. त्या कंपोनंटला नाव दिलं मी ऍप, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. आणि हा रिटर्न करणार काय माहितीये, की रिटर्न करणार तो एक H1. जसे की मी H1 मध्ये राईट करतो React.js डे 10 आणि हे पेज आपल्याला आउटपुट पेजला दाखवायची. त्यासाठी मी काय करतो, इथे एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि आपल्या कंपोनंटचा झाली एवढी लाईन. बेसिक हे सर्वांना जमत असेल. त्यानंतर मी app.css मधली जेवढी काही CSS होती ती सगळी CSS काय केली मी इथे आता रिमूव्ह करून टाकली. त्यानंतर index.css फाईल मधली पण त्यातली पण CSS काय केली, डिलीट. ओके. त्यानंतर मी प्रोजेक्टला रन करतो. रन करण्यासाठी मी CMD मध्ये आलो आणि रन करण्याची कमांड काय आहे, npm run dev आणि मी ते एंटर केलं. जसं मी इथे एंटर केलं की माझा प्रोजेक्ट काय झाला, इथे रन झाला आणि इथे मला एक URL भेटली. ह्या URL ला मी नॉर्मल कॉपी केले आणि ब्राउझरला आलो आणि इथे मी URL काय केली, पेस्ट केली. जशी मी URL पेस्ट केली तर इथे React.js डे 10 नावाचं मला काय दिसतं, H1. ठीक आहे, नॉर्मल जमेल. त्यानंतर आपली रिक्वायरमेंट काय होती की 3 इनपुट बॉक्स बनवायचे. एक बनवायचा युजर नेम, मोबाईल आणि इथे बनवायचा ईमेल आणि लास्टला काय असेल, बटन असेल. मग मी बनवून घेतो इथे. त्यासाठी मी इथे काय करतो, 2 BR घेतो. त्याच्यानंतर मी इथे सांगतो एंटर युजर नेम. त्यासाठी एक इनपुट बॉक्स घेतला, त्या इनपुटला टाईप दिला मी इथे टेक्स्ट दिला. ठीक आहे. आणि त्यानंतर ठीक आहे, इथे 2 BR टाकतो कारण ठीक आहे, एकदम आउटपुट पेजला येतो. चेक करतो की आपला इनपुट बॉक्स आला इथे. कशाचा आलाय, युजर नेमचा. ठीक आहे, आला इथे. मग दुसरा पण इनपुट बॉक्स बनवतो. दुसरा कोणता आहे आपला, एंटर युजर मोबाईल. त्याच्यासाठी एक BR आणि त्यासाठी एक इनपुट बॉक्स घेतला. त्या इनपुटला टाईप दिला मी कोणता, नंबर, कारण त्याच्यामधून आपण काय घेणार आहे, नंबर घेणार आहे. जसं मी आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, मोबाईलचा इनपुट बॉक्स पण आला. त्यानंतर थर्ड इनपुट बॉक्स कोणता होता आपला, ईमेल. ठीक आहे, ईमेलचा पण मी इनपुट बॉक्स घेतो इथे. इथे ईमेल राईट केलं, त्यानंतर त्याचा टाईप मी राईट करतो कोणता, ईमेल. आउटपुट पेजला गेलो, इथे रिफ्रेश केलं. ठीक आहे, इथे 2 BR द्यायचे राहिले आहेत माझ्याकडे, मी इथे 2 BR देतो म्हणजे थोडं आपल्याला व्यवस्थित दिसेल. झाला आपला फॉर्म. आता राहिलं आपलं सबमिट नावाचं बटन. मग इथे मी काय करतो, 2 BR घेतो आणि इथे लास्ट मध्ये एक बटन. त्या बटनला मी नाव देणार सबमिट. दिलं, आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, जसं आपल्याला पाहिजे होतं तशी काय झालंय, आपलं क्रिएट झालंय. मी आपला जो काही डेव्हलपर ऑप्शन होता त्याला मी ओपन केलं. काय दाबून, Ctrl+Shift+J दाबू शकतात तुम्ही किंवा Ctrl+Shift+I दाबलं तरी काय होईल, ओपन. हे 2 बटन मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर जसं मी इथे ABC राईट केलं, एक युजर नेम, त्यानंतर एक मोबाईल नंबर मी राईट केला आणि त्यानंतर मी इथे एक ईमेल राईट करतो, जसं की abc@gmail.com.
आणि सबमिट बटनावर क्लिक केलं की आपलं कन्सोल मध्ये काय झालं पाहिजे, डेटा प्रिंट झाला पाहिजे. बरोबर. मग डेटा प्रिंट करायचा असेल तर डेटा आपल्याला स्टोअर करायला लागेल, त्यासाठी व्हेरिएबल बनवायला लागतील. मग व्हेरिएबल बनवण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, कशाची, यूज स्टेटची. त्याला इम्पोर्ट करायला लागेल. मग इम्पोर्ट यूज स्टेट फ्रॉम, कुठून करायची इम्पोर्ट, त्याला रिॲक्ट केलं, त्याला इम्पोर्ट, आणि ह्याला टाकायची एका कर्ली ब्रॅकेट. झाला इम्पोर्ट. आणि त्याचा यूज करून आपल्याला काय करायचे, आता इथे व्हेरिएबल बनवायचे. किती व्हेरिएबल लागतील मग मला, 3 व्हेरिएबल लागतील. मग इथे कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, इथे मी केलं यू नेम, कोमा दिला, आणि इथे राईट करतो सेट यू नेम, किंवा मी इथे करतो फक्त सेट नेम. ठीक आहे. त्यानंतर इक्वल टू, इथे काय असणार, यूज स्टेट, आणि बाय डिफॉल्ट व्हॅल्यू कशी असणार त्यामध्ये, एम्प्टी असणार. ठीक आहे. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल लागणार आहे आपल्याला. कोणता व्हेरिएबल तो लागणार आहे, यू मोबाईल. त्यानंतर कोमा दिला, आणि इथे काय राहील, सेट मोबाईल. आणि कशाचा यूज करून डिक्लेअर करायची व्हेरिएबल, यूज स्टेटचा. त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय ठेवली आपण, एम्प्टी ठेवली. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल घेतला मी, त्या व्हेरिएबलचं कोणता व्हेरिएबल घ्यायचा, मग इथे यू ईमेल, आणि इथे असेल आपला कोणता, सेट ईमेल नावाचा फंक्शन. आणि कशाचा यूज करून डिक्लेअर करायची आपल्याला, यूज स्टेटचा. त्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय असेल, असे 3 तुम्ही व्हेरिएबल बनवले असतील. व्हेरिएबल बनवले. आता आपल्याला काय करायची, की जसं आपण ह्या सबमिट बटनावर क्लिक करू तर त्या इनपुट बॉक्स मधले सगळा डेटा काय झाला पाहिजे, कन्सोल मध्ये प्रिंट झाला पाहिजे. बरोबर. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, इथे एक इव्हेंट कॉल करायला लागेल. जसं की इथे इव्हेंट कोणतं, ऑन चेंज इव्हेंट. त्यामध्ये एरो फंक्शन, आणि एरो फंक्शन काय करीन, इथून इव्हेंट पास करेन. इव्हेंटचा मी काय केलं, इथे ई पास केलं, तर मी इव्हेंट करतो. ठीक आहे. इव्हेंट पास केला, आणि इव्हेंट काय करणार, जी काही सेट नेम नावाचं फंक्शन आहे त्याला काय करणार, तो इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. झाला डेटा पास. त्यानंतर त्याच प्रकारे मोबाईलला पण तसंच करू आपण, ऑन चेंज एक एरो फंक्शन, तो एरो फंक्शन पास करीन इव्हेंट, आणि इव्हेंट काय करेन, तो एरो फंक्शन सेट मोबाईलला काय करीन, तो कॉल करेन. आणि इथून देणार आपण काय, इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. त्याच प्रकारे आपण काय करणार, ईमेलला पण तसंच करू, ऑन चेंज एक एरो फंक्शन कॉल केला, एरो फंक्शन काय करणार, इव्हेंट पास करणार. काय करणार तो, आणि इथे सांगणार आपण सेट ईमेल, आणि त्या ईमेल मध्ये काय असेल, इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. झालं एवढं काम आपलं. आणि एवढं केल्यानंतर भागलं का नाही, आउटपुट पेजला आलं. मी ते रिफ्रेश केलं, एकदा मी डेटा भरला, कोणता, एबीसी युजर नेम भरला, त्यानंतर एक मोबाईल नंबर भरला, आणि एक ईमेल आयडी भरतो मी, abc@gmail.com, आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर डेटा प्रिंट झाला का, नाही झाला. केव्हा आपल्याला डेटा प्रिंट करायचा आहे, जेव्हा कधी आपण ह्या सबमिट बटनावर क्लिक करणार. कोणत्या, ह्या सबमिट बटनावर क्लिक करणार, जो काय हा 3 डेटा आहे, हा तिन्ही डेटा काय करायचे, कन्सोल मध्ये प्रिंट करायचे. मग त्यासाठी मी काय करणार, बटनला एक इव्हेंट देणार. कोणतं इव्हेंट असेल, ऑन क्लिक, आणि त्याला क्लिक केल्यानंतर एक काय होईल माहितीये, की प्रिंट डेटा नावाचं फंक्शन कॉल होईल. काय होईल, प्रिंट डेटा नावाचं एक फंक्शन कॉल होईल. आणि ते प्रिंट डेटा नावाचं फंक्शन कुठे बनवणार आपण, त्या कंपोनंटच्या आतमध्ये. कोणत्या, ऍप नावाचं जे काय कंपोनंट आहे त्या कंपोनंटच्या आतमध्ये. मग मी इथे काय करतो, व्हेरिएबलच्या खाली इथे मी एक फंक्शन, फंक्शनचं नाव काय, प्रिंट डेटा, राऊंड ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला.
आणि इथे मी कन्सोल डॉट लॉग करतो, जसं की इथे करतो हाय. जसं मी आउटपुट पेजला आलो, इथे एकदा रिफ्रेश केलं, काहीतरी मी डेटा भरला, इथे ABC भरला, एक मोबाईल नंबर भरला आणि त्यानंतर एक मी ईमेल आयडी भरतो. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये काय प्रिंट होत आहे? हाय प्रिंट होत आहे. आपल्याला काय प्रिंट करायची? जो हा डेटा आहे हा. मग हा डेटा तुम्हाला प्रिंट करायचा असेल तर तुम्ही काय करता की आपल्याकडे ह्या 3 व्हेरिएबल आहेत, ह्या तिन्ही व्हेरिएबल आपण इथे प्रिंट करू शकतो. जसं की यू नेम केला, कोमा दिला मी, यू मोबाईल करतो, कोमा दिला मी आणि इथे यू ईमेल करतो. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी आणि इथे काय करतो की ABC, एक मोबाईल नंबर भरला 1234 असं काहीतरी आणि एक ईमेल आयडी आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर इथे बघा ABC आलाय, मोबाईल आलाय, त्यानंतर इथे काय आलाय? ईमेल. हा सर्वांना जमेल? केलंय तुम्ही हे ट्राय ऑनलाईन मध्ये? तेवढं तुम्ही ट्राय केलं असेल, ठीक आहे ना? अरे बेसिक आहे का नाही? जावास्क्रिप्ट मध्ये पण हेच सेम. त्याच्या फक्त मी कीवर्ड काय झाले थोडेफार चेंजेस, कीवर्ड पण नाही चेंजेस झाले, सिंटॅक्स थोडासा चेंज झाला. ठीक आहे, इथं सर्वांनी केलं असेल, जमेल इथं सर्वांना. ठीक आहे. तर नेक्स्ट फंडा काय होता आपला की ऑब्जेक्ट मध्ये डेटा प्रिंट करायचा. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्ली ब्रॅकेट, आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये डेटा प्रिंट करायचा आहे. कसा? युजर नेम म्हणजे काय, नेम आले ते नेम. मग त्यासाठी मी काय करणार माहितीये की कन्सोल मध्ये मी हा कन्सोल नाही घेणार, मी काय करणार ह्या फंक्शनच्या आतमध्ये एक कॉन्स्ट आणि इथे केला मी न्यू OBJ नावाचा व्हेरिएबल. काय केला? एक व्हेरिएबल घेतला मी आणि त्या व्हेरिएबल मध्ये असेल ऑब्जेक्ट. कर्ली ब्रॅकेट टाकला तो झाला ऑब्जेक्ट. जसं तुम्ही स्ट्रिंग टाकतात ते डबल कोड देतात, नंबर टाकला की हा नंबर टाईप झाला, स्क्वेअर ब्रॅकेट टाकला की हा ॲरे झाला, मग कर्ली ब्रॅकेट टाकला की हा कोण झाला? ऑब्जेक्ट झाला. आणि ऑब्जेक्ट मध्ये डेटा कसा प्रिंट करायचा आहे? ह्या प्रकारे. मग मी इथे काय करणार माहितीये, मी फक्त इथे डबल कोड घेतला आणि इथे सांगतो युजर नेम कोलन, कारण ऑब्जेक्ट मध्ये की पर व्हॅल्यू डेटा असतो. दिला इथे मी युजर नेम इक्वल कोलन हा यू नेम, परत कोमा दिला, डबल कोड घेतला, इथे सांगितलं की युजर मोबाईल कोलन दिला आणि इथे काय केलं यू मोबाईल, कोमा दिला, डबल कोड आणि इथे सांगितलं युजर ईमेल कोलन दिला आणि इथे केलं यू ईमेल व्हेरिएबल प्रिंट झाला हा ऑब्जेक्ट. आणि हा ऑब्जेक्टला मी करतो फक्त कन्सोल डॉट काय नाव आहे न्यू OBJ. आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केलं तर इथे बघा ABC भरलं मी यामध्ये, त्यानंतर एक 1234 असा काहीतरी मोबाईल नंबर भरला आणि एक ईमेल आयडी टाकतो. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर बघा एका लाईनीत माझा काय झालं, डेटा प्रिंट. असं केलं झालं, ऑब्जेक्ट मध्ये डेटा प्रिंट झाला. बघा ऑब्जेक्ट मध्ये म्हणजे कसं की एका कर्ली ब्रॅकेट मध्ये आपला डेटा काय झाला इथे प्रिंट झाला इथे युजर नेम कोलन ABC, युजर मोबाईल इक्वल टू जो आपण मोबाईल नंबर टाकला होता आणि युजर ईमेल इक्वल टू जे काही ईमेल आलता तो ईमेल. आता आपण काय केलंय इथे की ऑब्जेक्ट मध्ये डेटा काय केलाय, फक्त प्रिंट केलाय, बरोबर. ऑब्जेक्ट मध्ये काय डेटा आपण काय केलाय, प्रिंट केलाय. ठीक आहे, एवढं काम इझी सर, हे तर नॉर्मल गोष्ट झाली आमच्यासाठी, तुमच्यासाठी झाली, आम्ही तुमच्या जीवावर आलो. ठीक आहे, तुम्ही केलं तर आम्ही करणार, आम्ही केलं तर आम्ही काही करणार नाही, असं आहे ना. ठीक आहे, आपला टास्क 1 कम्प्लीट झाला. जे आपल्याला रिझल्ट पाहिजे होता तो रिझल्ट आपल्याला भेटलाय ना, जसा पाहिजे होता तसा आपल्याला भेटलाय. ह्याच्यामध्येच अजून एक नेक्स्ट पॉइंट, हा 1 स्टेप झाली. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप मध्ये कसं करायची की एक व्हेरिएबल घ्यायचा डेटा नावाचा, त्याचा डेटा टाईप काय असेल माहितीये, त्याचा डेटा टाईप काय असणार, अरे काय करायचं, एक डेटा नावाचा व्हेरिएबल बनवायचा आणि त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप कोणता असणार आहे, ॲरे असणार आहे. ठीक आहे, जसे की मी इथे एक व्हेरिएबल घेतो कोणता, व्हॅर डेटा इक्वल टू त्याचा टाईप कोणता असेल, ॲरे. डेटा टाईप कोणता आहे त्याचा आता,
ऍरे टाईप. आणि आपल्याकडे काय एक न्यू ओबीजे आहे ना ओबीजे सर्वांकडे. आणि त्या ओबीजे मध्ये आपण असा काहीतरी डेटा स्टोअर केलाय. कसा केलाय? युजर नेम, जे काही युजर नेम आहे ते युजर नेम असं आपण ABC कोमा इथे आपण त्यानंतर काय घेतलाय आपण इथे युजर मोबाईल घेतलाय आणि त्यानंतर लास्ट आपण इथे घेतला युजर ईमेल. युजरचा मोबाईल आपण असं काहीतरी इथे मोबाईल नंबर स्टोअर केलाय एका ऑब्जेक्ट मध्ये आणि ईमेल आयडी पण मी इथे abc@gmail.com. ह्या प्रकारे आपल्याकडे काय एक ऑब्जेक्ट आहे सर्वांकडे. आणि काय करायची फक्त एक ॲरे व्हेरिएबल डिक्लेअर करायची. काय करायची? एक ॲरे व्हेरिएबल डिक्लेअर करायची. ठीक आहे सर. ॲरे व्हेरिएबल डिक्लेअर करायची लगेच जस्ट आपण लगेच करू. जसं की मी आपल्या PS कोड मध्ये आलो, app.jss मध्ये येतो. आता मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं. मी काय करणार? कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट डेटा कोमा देऊन काय करणार इथे सेट डेटा नावाचं फंक्शन. कशाचा यूज करायची आपल्याला डिक्लेअर करताना? यूज स्टेट. राऊंड ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये काय असणार? स्क्वेअर ब्रॅकेट. कारण का की ह्याचा डेटा टाईप कोणता आहे? ॲरे. ह्या युजर नेमचा डेटा टाईप कोणता आहे? स्ट्रिंग. त्यामुळे आपण इथे काय टाकलंय? डबल. ह्या युजर मोबाईलचा डेटा टाईप कोणता आहे? काय टाकलंय का आपण? समजलं? झालं एक ॲरे व्हेरिएबल डिक्लेअर. आता पुढे काय करायची? पुढे जो हा ॲरे व्हेरिएबल आहे ना त्या ॲरे व्हेरिएबल मध्ये हा ऑब्जेक्ट स्टोअर करायची. काय करायची? जो हा ॲरे व्हेरिएबल आहे ना त्यामध्ये हा ऑब्जेक्ट स्टोअर करायची. आता मला सांगा हा कोण आहे? ठीक आहे, सपोज मी इथे घेतला एक ओबीजे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. हा कोण झाला? ऑब्जेक्ट झाला. हा कोण झाला? हा कोण आहे? ॲरे आहे. हा ॲरे हा ऑब्जेक्ट आहे. कर्ली ब्रॅकेट म्हणलं की ऑब्जेक्ट आणि स्क्वेअर ब्रॅकेट बोललं की ॲरे. मग हा कोण आहे मला सांगा? हा कोण आहे? हा कोण आहे? हा ॲरे. ते ॲरे पण आहे म्हणजे कर्ली ब्रॅकेट का कोण आहे? ॲरे ऑब्जेक्ट नाही बोलू शकत आपण. नाही. ॲरे पण आहे ना. ॲरे आहे परत ऑब्जेक्ट आहे. आपण त्याला ॲरे ऑब्जेक्ट बोलू. जसं की हा एक डेटा घेतला इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट. ह्यामध्ये 10 टाकलं मी, इथे 20 टाकलं, इथे टाकलं 30 टाकलं, इथे 40 टाकलं. तर हा काय झाला? एक नंबर ॲरे झाला. ठीक आहे सर, इझी हा. त्यानंतर अजून एक डेट हा वेगळा समजा. ठीक आहे, त्यामध्ये मी टाकलं इथे ए टाकलं, इथे मी बी टाकलं. तर हा पण तयार झाला स्ट्रिंग ॲरे झाला. बरोबर. अजून एक घेतला आणि इथे मी काय करतो आता कर्ली ब्रॅकेट कोमा घेतला. मग हा कोण झाला? जसं तुम्ही हा नंबर ॲरे बोलतात ह्याला स्ट्रिंग ॲरे बोलतात. मग हा कोण आहे? ऑब्जेक्ट ॲरे किंवा ॲरे ऑब्जेक्ट. ह्याला तुम्ही नंबर ॲरे बोलतात ना कारण नंबर डेटा टाईप स्टोअर झालाय. ह्यामध्ये स्ट्रिंग झालाय तुम्ही स्ट्रिंग ॲरे बोलतात. मग ह्यामध्ये ऑब्जेक्ट स्टोअर झालाय मग ह्याला तुम्ही काय बोलता? ॲरे ऑब्जेक्ट बोला किंवा ऑब्जेक्ट ॲरे बोला. एकच मिनिंग आहे. उलट बोला किंवा सुलट बोला, कसं बोला. समजतंय? मग आपल्याला काय करायची? जो आपल्याकडे ओबीजे आहे ना त्या ओबीजे ला करायची ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर. मग मी कसं करणार? की मला माहितीये मी हा सेट डेटाला डेटा दिला तो डायरेक्ट कुठे स्टोअर करणार? ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग मी इथे काय करतो? इथे कन्सोलला राहून देऊ का? कन्सोलला राहून देऊ. मी काय करणार मग? सेट डेटा आणि त्याला मी देणार कोण माहितीये?
हा न्यू ओबीजे. न्यू ओबीजे दिल्यानंतर मी ते कन्सोल डॉट लॉग करतो. कुणाला माहितीये कुणाला करायची? डेटाला करू आपण. डेटामध्ये खरं स्टोअर झालाय की नाही. जसं मी आउटपुट पेजला आलो, इथे मी रिफ्रेश करतोय. जसं मी इथे टाकला ABC, त्यानंतर इथे टाकला मी एक मोबाईल नंबर आणि इथे टाकला एक ईमेल ID, आणि जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर इथे काय झालंय, मला आता एम्प्टी अरे आलाय. डबल एकदा मी क्लिक करतो, इथे XYZ करतो, XYZ, आणि सबमिट बटनावर मी क्लिक केलं तर काय झालं, काय झालं इथे, म्हणजे इथे काय होते, थोडासा लेट डेटा काय होत आहे, प्रिंट होत आहे. मग मी इथे काय करणार, यूज इफेक्टचा यूज करणार. करतात तुम्ही ट्राय एकदा, पक्का करा बरं. ऑनलाईन मेंबर काय करणार तुम्ही, इथे यूज इफेक्टचा यूज करणार. मग करतात तुम्ही. मी तुम्हाला सिंटॅक्स दाखवतो, ठीक आहे. सिंटॅक्स मी इथे काय करतो, आता सिंटॅक्स तुम्हाला आठवणार नाही, त्यामुळे मी सिंटॅक्स काय करणार आहे, राईट करणार. इकडे लक्ष द्या, लगेच नका राईट करायला पळत जाऊ. ठीक आहे, मग मी सिंटॅक्स कसा राईट करतो, पहिलं त्याला करायला लागेल तुम्हाला यूज इफेक्ट इम्पोर्ट करायला लागेल, आणि त्याचा सिंटॅक्स कुठे, मी आहे फंक्शनच्या बाहेर. सिंटॅक्स कसा राहणार, यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये एक एरो फंक्शन, आणि लास्ट मध्ये आपण सांगणार की लक्ष कुणावर ठेवायची, असा त्याचा काय राहणार आहे, एक सिंटॅक्स. आणि जे काही तुम्हाला काम करायचे इथे तुम्ही कन्सोल डॉट लॉग करू शकतात. करा बरं ट्राय, एवढं तुम्ही जमेल ना. तर आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की जो आपल्याला रिझल्ट भेटतोय तो काय होतोय, थोडासा लेट रिझल्ट भेटतोय. मग लेट रिझल्ट भेटला की आपण तिथे यूज काय करतो, यूज इफेक्टचा, बरोबर. मग मी इथे काय केलंय की कोड मध्ये आलो आणि यूज इफेक्टला काय केलं, मी इथे इम्पोर्ट केलं, कारण मला तो यूज इफेक्ट काय करायचा आहे, यूज करायचा आहे. तिथे मी त्याला कुठून इम्पोर्ट केला, रिॲक्ट, आणि त्याचा सिंटॅक्स राईट केला इथे. जसं की सिंटॅक्स कसा आहे त्याचा, यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट, त्याच्या आतमध्ये एक एरो फंक्शन, आणि इथे कर्ली ब्रॅकेट देऊन लास्ट मध्ये असतो आपला एक स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कोणावर लक्ष ठेवायची. यूज इफेक्ट काय करतो, लक्ष ठेवतो. जसे की लक्ष काय ठेवणार, की एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज झाली, 0 ची 1 झाली, 1 ची 0 झाली, की कोण कॉल होणार, हा यूज इफेक्ट कॉल होणार. आता मी याला सांगतो की ह्या डेटा नावाचे व्हेरिएबल वर तू लक्ष ठेव, ह्यानी थोडी हालचाल केली की मला सांगतो, त्यांनी 0 चा 1 केला की मला सांग, बरोबर, असंच ना यूज इफेक्ट. मग मी याला काय सांगतो, की जो डेटा नावाचा व्हेरिएबल आहे त्यांनी थोडीफार हालचाल केली की तू काय कर, कन्सोल डॉट लॉग कर, आणि इथे कर न्यू डेटा, आणि डेटा देऊन मी काय करतो, ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबलला प्रिंट करतो. असंच ना. जसं मी आउटपुट पेजला आलो, ठीक आहे, ह्या कन्सोलची आपल्याला गरज नाही, हा कन्सोल मी काय करतो, रिमूव्ह करून टाकतो, ठीक आहे ना. नाही तर अदरवाईज आपण राहून देऊ त्याला. आउटपुट पेजला आलो, तिथे मी रिफ्रेश केलं, एक डेटा इन्सर्ट करतो ABC, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला असा काहीतरी, आणि एक ईमेल ID टाकला. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर इथे बघा आपला काय झालाय, न्यू डेटा, त्यामध्ये काय झालाय, लगेच डेटा प्रिंट झालाय. झाला प्रॉब्लेम सॉल्व आपला. जमलं एवढं. त्यानंतर हा जो काय कन्सोल होता, या कन्सोलची आपल्याला गरज नाही, त्यामुळे मी ते रिमूव्ह करून टाकतो. आता न्यू फंडा, जसं काल आपण काय केला होता, की काल आपण एक इनपुट बॉक्स घेतला होता, त्या इनपुट मध्ये आपण जसं की नाव केलं राईट ABC, ते ABC काय व्हायचं, की एका ऍरे मध्ये स्टोअर व्हायचं, जसं की ABC. त्यानंतर मी XYZ राईट केलं, XYZ, की काय व्हायचं, नेक्स्ट टाइम काय व्हायचं, की त्या ऍरे मध्ये ABC पण असायचा आणि त्यामध्ये XYZ पण स्टोअर व्हायचं. थर्ड टाइम मी इथे राईट केलं होतं PQR. मग थर्ड टाइम काय व्हायचं इथे, की हा ABC पण असायचा, XYZ पण असायचा, आणि त्यामध्ये PQR पण असायचा. आपल्याला असं करायची, त्यासाठी आपण कोणतं मेथड यूज केली होती, स्प्रेड ऑपरेटर, बरोबर. मग इथे पण मी तेच करणार आहे, की काय करणार, एक न्यू व्हेरिएबल बनवणार, न्यू
व्हेरिएबल. इथे मिळतो क्रिएट न्यू व्हेरिएबल. त्यानंतर इथे काय करणार मी, न्यू व्हेरिएबल केला त्यानंतर इथे करणार मी सेट किंवा मर्ज डेटा, म्हणजे दोन्ही काय करणार मी डेटा मर्ज करणार. आणि इथे काय करणार, इथे मी करणार सेट डेटा इन डेटा व्हेरिएबल. हे असं करायचं. तर मग आपण कसं करणार इथे की एक व्हेरिएबल बनवायचं. कोणता, न्यू व्हेरिएबल, कोणता पण बनवा. मग मी इथे काय करतो, एक व्हेरिएबल बनवतो. जसं की त्या व्हेरिएबलला मी नाव दिलं इथे कॉन्स्ट न्यू डेटा. न्यू डेटा नावाचं व्हेरिएबल आहे का आपल्याकडे, नाही, कुठे डिक्लेअर नाही. इथे मी न्यू डेटा केला त्यानंतर इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट, आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 3 डॉट, म्हणजे कोणतं ऑपरेटर झालं, स्प्रेड ऑपरेटर. आणि स्प्रेड ऑपरेटरला आपण सांगणार की जो काय तुझा डेटा आहे जुना तो डेटा, आणि कोमा देऊन आपण काय करणार, हा ओबीजे पास करणार. इथे मी केला न्यू ओबीजे. झालं एवढं काम. आणि त्यानंतर काय करायची की सेट डेटा इन डेटा व्हेरिएबल. मग इथे फक्त जो काही न्यू ओबीजे पास केला तिथे आपण करणार फक्त न्यू डेटा पास. झालं आपलं जे काय काम पाहिजे होतं ते आपलं काम कम्प्लीट झालं. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केलं, जसं मी इथे एबीसी राईट करतो ABC, त्यानंतर एक मोबाईल नंबर राईट केला आणि एक इथे काय केलं मी ईमेल. जसं मी इथे सबमिट बटनावर क्लिक केलं तर एका ऍरे मध्ये काय स्टोअर झाले, आता माझ्या एक ऑब्जेक्ट स्टोअर झालाय. त्यानंतर इथे मी करतो XYZ, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला, असा मी नॉर्मल रॅन्डम नंबर टाकतोय, आणि एक ईमेल आयडी टाकला. जसं की ईमेल आयडी टाकला मी xyz@gmail.com. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर ऍरे मध्ये बघा आता 2 ऑब्जेक्ट झाले स्टोअर, दिसतात इथे. हा पहिल्यांदा एक झाला, त्यानंतर नेक्स्ट दुसरा झाला. थर्ड टाइम मी काय करतो इथे PQR, इथे एक मोबाईल नंबर टाकला आणि इथे टाकतो मी ईमेल आयडी की PQR. सबमिट बटनावर क्लिक केलं तर इथे बघा एका ऍरे मध्ये 3 ऑब्जेक्ट स्टोअर झाले. काय केलंय समजलंय, कोडचं राहून द्या, समजलंय काय केलंय नेमकं ऑनलाईन मध्ये. समजलं का नाही, सब हेलिकॉप्टर, जसं हेलिकॉप्टर वरून जातं हवेतून जातं ना. ऑनलाईन मेंबर काय होतंय समजतंय का नाही, परत सांगायचं. ठीक आहे, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे. अरे सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करायचं आहे. स्वतःबद्दल तुम्ही सांगा तुम्हाला समजलंय का नाही, ठीक ना. बाकीचे स्टुडंट नाही सांगू शकत की तुमच्याबद्दल तुम्हाला समजलंय का नाही. त्यामुळे आपापला सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करायचं. तुम्हाला तर आपल्याला करायची काय होते ते समजून घ्या. जसं आपण इनपुट बॉक्स मध्ये नेम, मोबाईल, ईमेल राईट केला तर पहिला टास्क काय होता आपला, कन्सोल मध्ये एक ऑब्जेक्ट स्टोअर करायचा. मग ऑब्जेक्ट स्टोअर करण्यासाठी आपण काय केलं इथे की 3 इनपुट बॉक्स बनवले, एक युजर नेम, मोबाईल, ईमेल, हा समजलाय. आणि कन्सोल मध्ये डेटा प्रिंट करण्यासाठी किंवा मी इथे काय करतो, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं होता, 3 इनपुट बॉक्स बनवायचे. जसं सबमिट बटनावर क्लिक करू तर आपल्याला कन्सोल मध्ये एक ऑब्जेक्ट स्टोअर, ऑब्जेक्ट काय करायचं होता, प्रिंट करायचं होता. मग त्यासाठी काय केलं आपण, 3 इनपुट बॉक्स बनवले आणि एक बटन बनवलं. 3 इनपुट बॉक्सचे आपण 3 व्हेरिएबल बनवले 3 व्हेरिएबल इथे. म्हणजे जसं आपण ते इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप करणार की तो डेटा कुठे जाणार, ह्या व्हेरिएबल मध्ये जाणार. ठीक आहे.
त्यानंतर काय केले, जसं बटनवर क्लिक करू की एक प्रिंट डेटा नावाचं फंक्शन कॉल होईल. काय होणार, जसं आपण बटनवर क्लिक करू की एक इव्हेंट कॉल होणार, कोणतं, ऑन क्लिक, आणि तो काय करणार, प्रिंट डेटा नावाचं एक फंक्शन कॉल करणार. आणि ते फंक्शन आपण काय केलंय, तिथे बनवून घेतलंय. तो फंक्शन काय करतो की एक आपण असा ऑब्जेक्ट बनवलाय, एक व्हेरिएबल घेतलाय न्यू ऑब्जेक्ट, आणि त्यामध्ये आपण काय केलंय की स्ट्रक्चर टाकलंय एका ऑब्जेक्टचं, म्हणजे कर्ली ब्रॅकेट, आणि त्याच्यामध्ये काय केलंय फक्त की कीपर व्हॅल्यू मध्ये ऑब्जेक्ट मध्ये डेटा असतो. मग इथे मी की टाकली त्याची युजर नेम, आणि त्याची व्हॅल्यू काय टाकली, जी यू व्हेरिएबल मध्ये असेल ती त्याची व्हॅल्यू. मग ऍज इट इज मोबाईल साठी पण तेच केलंय. हा नॉर्मल काय झाला, ओबीजे झाला, म्हणजे ऑब्जेक्ट झाला आपला. आणि तो ऑब्जेक्ट काय केला होता आपण, कन्सोल डॉट लॉग केला. त्यानंतर आपल्याला काय करायची होती की एक ऍरे घ्यायचा होता, कोणता, एक ऍरे नावाचा व्हेरिएबल घ्यायचा होता, आणि त्या ऍरे नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला करायचे होते स्टोअर काय, ऑब्जेक्ट. बरोबर, काय करायचे होते आपल्याला, एका ऍरे मध्ये ऑब्जेक्ट स्टोअर करायचे होते. मग मी त्यासाठी काय केले की एक डेटा नावाचा व्हेरिएबल बनवला, किंवा डेटा नावाचा काय केला, एक ऍरे बनवला. आता ऍरे बनवल्यानंतर डेटा मला काय करायचा होता, त्यामध्ये डेटा काय करायचा होता, मला स्टोअर करायचा होता. मग मी इथे काय केलं, त्यासाठी डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी डायरेक्ट काय केलं, सेट डेटा ह्या फंक्शनला काय केलं, हा डायरेक्ट न्यू ओबीजे मी पास केला. जसं मी हा न्यू ओबीजे पास केला आणि आउटपुट पेजला येऊन मी रिफ्रेश करतो, जसं इथे आलो आणि इथे मी रिफ्रेश केलं, जसं मी एखादा डेटा इन्सर्ट केला ABC, आणि इथे एक मोबाईल नंबर टाकला, आणि इथे ईमेल टाकला. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं, ठीक आहे, कन्सोल करायचं राहिले, इथे 2 मिनिटात मी कन्सोल करतो, कन्सोल डॉट लॉग, आणि इथे असेल आपला कोणता, डेटा व्हेरिएबल. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, ABC, एक मोबाईल नंबर टाकला आणि एक ईमेल आयडी टाकला. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर माझा ऍरे काय झालाय, आता एम्प्टी प्रिंट झालाय. डबल मी काय करतोय, XYZ टाकला आणि सबमिट वर क्लिक केलं, तर काय झालं माझ्या प्रिंट, की मगाशी मी जो टाकला होता XYZ च्या आधी, तो डेटा मला काय झाला, इथे प्रिंट झालाय. म्हणजे तो काहीतरी सेकंड लेट होतोय. काय होतोय, तो काहीतरी सेकंड लेट होतोय, त्यामुळे आपल्याला डेटा भेटत. लेट होतोय म्हणजे आपण काय करणार, मग लेट झाला की यूज स्टेटचा यूज करायचा, सॉरी यूज इफेक्टचा. मग हा डेटा आपल्याला, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय केलं की यूज इफेक्टला बोलून घेतलं. कुठून बोलून घेतलं, रिॲक्ट मधून घेतलं, त्याला इम्पोर्ट करून आता मग त्याचा यूज करायचा. यूज करायला टायमाला काय करायला लागेल, त्याचा सिंटॅक्स राईट करायची, बस. यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये त्याचा, सॉरी, राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन, आणि लास्ट मध्ये कोमा देऊन तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट टाकतात, आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सांगतात की यूज इफेक्ट ह्या विशालवर लक्ष ठेव, यूज इफेक्ट XYZ वर लक्ष ठेव, यूज इफेक्ट ह्या ह्या व्हेरिएबल वर तू लक्ष ठेव. मग मी सांगणार आहे ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल वर तू लक्ष ठेव. ठेवलं, त्यांनी थोडीफार हालचाल केली की तू काय करायचं माहितीये, तू कन्सोल डॉट लॉग करायचं. काय करायचं, लॉग माहितीये, तू लॉग कर कन्सोल डॉट लॉग मध्ये न्यू डेटा, असा मी मेसेज केला रॅन्डम, हा मेसेज झालाय, आणि मी फक्त प्रिंट केला आहे इथे डेटा. ठीक आहे, जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश, आउटपुट पेजला आलो, जसं मी इथे रिफ्रेश केलं, तर इथे बघा मी काय केलं, ABC टाकला, एक मोबाईल नंबर टाकला, आणि एक ईमेल आयडी टाकला. जसं मी सबमिट बटनावर क्लिक करतोय, तर बघा न्यू डेटा मध्ये करंट आपण जो इनपुट बॉक्स मध्ये भरला होता तो डेटा काय झालाय, झाला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह. जो थोडासा लेट डेटा प्रिंट होत होता तो प्रॉब्लेम काय झाला, इथे सॉल्व्ह. त्यानंतर आपल्याला करायची काय होते की जो काय डेटा आहे, जो काय ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट घेऊन कुणा कुठे स्टोअर करायचा होता आपल्याला, असा ऑब्जेक्ट उचलायचा आणि इथे टाकायचा होता आपल्याला. बरोबर ना, असंच डेटा करायचा होता. मग त्यासाठी मी काय केलंय की आपण काल एक स्प्रेड ऑपरेटर पाहिलं होतं. स्प्रेड ऑपरेटर काय करतो, एक सिंगल डेटा घेतो. जसे की स्प्रेड ऑपरेटर वर्किंग कसं करतो, सपोज हा एक आहे
where नेम इक्वल टू दत्ता. ठीक आहे. आणि दुसरा आहे आपल्याकडे एक ॲरे. ॲरे मध्ये काय आहे की इथे नाव आहे, जसं मी इथे एबीसी राहतो, एबीसी नावाचं व्हेरिएबल आहे. इथे आपल्याकडे काय एक्स वाय झेड आहे. त्यानंतर इथे आहे आपल्याकडे पी क्यू आर आहे. मग आपल्याला काय करायचे, जो हा एबीसी नावाचा व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल आपल्याला काय करायचं इथे अटॅच करायचा. कसा असा तुम्ही डायरेक्ट तर नाही करू शकत, मग त्यासाठी स्प्रेड ऑपरेटरचा यूज होतो. मग स्प्रेड ऑपरेटरला काय करतो आपण, न्यू व्हेरिएबल बनवतो एक, म्हणजे न्यू ॲरे बनवतो. आणि त्या ॲरे मध्ये सांगतो की कशात डेटा स्टोअर करायची तुला, आम्हाला ह्या ॲरे नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग 3 डॉट द्यायची, किती 3 डॉट. आणि कशा स्टोअर करायची आपल्याला, ॲरे मध्ये. त्याला सांगायचं ॲरे मध्ये काय स्टोअर करायची आपल्याला, काय स्टोअर करायची, हा नेम व्हेरिएबल, आणि तो नेम व्हेरिएबल देऊन टाकायचा. मग ऍज इट इज आपण तेच इथे राईट केले की आपल्याला एका ॲरे मध्ये ऑब्जेक्ट स्टोअर करायचा होता. त्यासाठी मी इथे काय केलं, कॉन्स्ट न्यू डेटा नावाचा व्हेरिएबल घेतला आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं 3 डॉट, बस 3 डॉट द्यायची. कशा स्टोअर करायची आपल्याला, ह्या डेटा व्हेरिएबल मध्ये. मग इथे मी काय केलं, डेटा कोमा द्यायचा, काय स्टोअर करायची, आम्हाला हा न्यू ऑब्जेक्ट स्टोअर करायचा. ठीक आहे, गर्भ न्यू ऑब्जेक्ट देऊन टाक. झालं, जे आपलं काम होतं ते कम्प्लीट झालं. आणि हा न्यू डेटा फक्त काय करायचा, ह्या सेट डेटाला पास करून द्यायचा. फंडा खतम. जे आपलं पाहिजे होते आउटपुट, ते आउटपुट भेटले. मग जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, जसं मी इथे ए बी सी राईट केलं, त्यानंतर इथे मी एक मोबाईल नंबर राईट केला आणि एक ईमेल राईट केला, सबमिट केला, तर इथे बघा ॲरे मध्ये काय स्टोअर झालंय, आता एक ऑब्जेक्ट स्टोअर झालाय. त्यानंतर मी अजून एकदा ऑब्जेक्ट काय करतो, एक्स वाय झेड, सबमिट केला, तर इथे बघा नेक्स्ट टाइम काय झालं, 2 ऑब्जेक्ट झाले, पहिला पण आहे आणि हा पण आहे. त्यानंतर मी ते केला स्टोअर पी क्यू आर, सबमिट केला, तर ॲरे मध्ये किती ऑब्जेक्ट आले, आता 3 ऑब्जेक्ट आले. समजतंय तुम्हाला थोडं थोडं ऑनलाईन. त्यानंतर काय घ्यायचं इथे, स्टुडंटचा काय घ्यायचं इथे, ईमेल घ्यायचा. ईमेल नंतर स्टुडंटची अजून काय घ्यायची, एज घ्यायची. ठीक आहे, स्टुडंटची एज काय आहे त्यासाठी एंटर एज, आणि एजचा काय असेल इथे इनपुट बॉक्स असेल, आणि लास्ट मध्ये काय असेल, एक बटन असेल. आणि त्या बटनचं नाव काय ठेवायचे, तुम्हाला जे वाटेल ते ठेवा, फक्त सबमिट ठेवा. ठीक आहे. आता इथे काय होणार, जशी तुम्ही स्टुडंट नेम, मोबाईल आणि ईमेल आणि एज भरली, जसं तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करता, तर फर्स्ट काय होणार, कन्सोल मध्ये तुमचा एक ऑब्जेक्ट प्रिंट होणार. ठीक आहे, जसं आपण आत्ताच्या एक्झाम्पल मध्ये केले ऍज इट इज सेम होणार. त्यानंतर काय करायची, की जो काय ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट काय करायचा, ॲरे मध्ये स्टोअर करायचा. जमेल ना, जसं आपण आता एक्झाम्पल घेतलंय, फक्त आपण आता एक्झाम्पल मध्ये काय काय घेतली, की युजर नेम, मोबाईल, ईमेल घेतलाय. फक्त त्या एक्झाम्पल मध्ये काय असणार आहे, फक्त फील्ड चेंज झालं, बाकी जे काय लॉजिक आहे वगैरे वगैरे ऍज इट इज सेम आहे. ठीक आहे, एवढं तुम्ही होमवर्क करून या. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू, जो डेटा आपण स्टोअर केलाय तो डेटा आपण फक्त प्रिंट करणार नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर जमेल एवढं तुम्हाला, फक्त फील्ड चेंज झाल्यात, बाकी जे आपण आता एक्झाम्पल घेतलंय ते एक्झाम्पल सेम आहे. जमेल ऑनलाईन मेंबर. ठीक आहे, आणि ज्यांनी आता मला ग्रुपवर फोटो नाही शेअर केला त्यांनी आता रन झाल्यानंतर किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल मला विचारा, आणि मला कंपल्सरी तुमचा ग्रुपवर स्क्रीनशॉट शेअर पाहिजे. ठीक आहे, बस डेमो करा, कम्प्लीट होऊन द्या, आणि प्रॅक्टिस चालू राहून द्या. जे तुम्हाला डेमो दिले आतापर्यंत तेवढे सगळे मला कम्प्लीट पाहिजे. आपण परवा दिवशी सगळ्यांचे डेमो चेक करू. ठीक आहे, ठीक आहे. ऑनलाईन मेंबर मी रेकॉर्डिंग लगेच ग्रुपवर शेअर करतो. जो आपण आता डेमो घेतला होता, जो आपण आता टास्क घेतला होता, ऍज इट इज सेम आहे, काही चेंजेस नाही, फक्त आपण 2-3 फील्ड चेंज केलं. ओके.
ठीक आहे, मी प्रेझेंटी चालू करतो. प्रेझेंटी लावा आणि लेफ्ट झाली तरी चालेल.